नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। लवकरच आनंदी ही मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे आणि त्यातीलच एक गोड आणि प्रेमळ कलाकार आज आपल्या सोबत आहेत। चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूया। सगळ्यात पहिले कसे आहात सर? मी मस्त आहे. तुम्ही पण छान असणारच. येस येस येस, येस. खूप छान आहोत। आज नवीन मालिकेच्या निमित्तानं तुमच्याशी योग आला. येस, भेटण्याचं छान वाटते, खरंच छान वाटते. आणि तुमच्या म्हणजे ह्या मालिकेतल्या रोल बद्दल काय सांगाल? की मगाशीच मी बघितलंय आबा नावाचं तुमचं कॅरेक्टर, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा, आबा म्हणतात त्यांना सगळे, पण ते आजोबा आहेत तीन नातींचे. हा, त्या तीन नाती आई वडिलांविना वाढतायत आणि खूप गरीब परिस्थितीमध्ये वाढतायत त्या. आणि एक त्यातली लहानपणी अंधत्व आलेली मुलगी आहे जी आनंदी. मला असं वाटतं या मुलीच्या वागण्यातून किंवा त्या गोष्टीमधून एक सकारात्मक विचार आणि संदेश ही मालिका देणार आहे लोकांना. आणि मला अशा विचारांचे सिनेमा मालिका आवडतात. मध्ये काही करण्याचं कोणी डेअरिंग करत नव्हतं, त्यामुळे मी 3 वर्ष बंद केलं होतं. पण आता चार प्रवाहांनी ही डेअरिंग केलेली आहे आनंदी पुढे आणून, आणि स्वतः ते त्याकडे लक्ष देत आहे, ते वैशिष्ट्य आहे. तर यासाठी मी ही मालिका केली. खरं तर मालिकेचं यश शेवटी प्रेक्षकांवर असतं, त्यामुळे प्रेक्षकांनी ती जास्तीत जास्त पाहावी. आम्ही फक्त प्रयत्न करत असतो आणि मेहनत घेत असतो. बरोबर. पण मला असं वाटतं जे चांगलं आहे ते वेचून तुम्ही टिकवलं पाहिजे असं मला वाटतं. आनंदीच्या माध्यमानं सोल प्रोडक्शनने आमच्या ही मालिका आणली आहे, धारिष्ट आहे. पण मला असं वाटतं हे यशस्वी होईल, कारण याच्यामध्ये इमोशन्स आहेत, वरच्या लेवलच्या इमोशन्स आहेत. आनंद आहे, हसणं आहे, दुःख आहे, संकट आहेत, संकटाचा केलेला सामना आहे, लढा आहे. इतक्या सगळ्या गोष्टी या मालिकेत पुढे खचून भरलेल्या आहेत. ते येणारच आहेत गोष्टीच्या माध्यमातून, आणि खूप चांगले फेस नवीन नवीन या मालिकेच्या निमित्तानं पुढे येत आहेत. मला असं वाटतं आपण जर पाहिली ही मालिका, सोमवार ते शुक्रवार होणार आहे रात्री 9:30 वाजता स्टार प्रवाहावर, तर ती जरूर बघा आणि त्यातून काहीतरी मिळवा, म्हणजे मिळेलच. बरं, जेव्हा हे कॅरेक्टर सर तुमच्याकडे आलं, तर आज तुमचे बरेच सगळेच म्हणालात तर सगळे गाजलेले कॅरेक्टर आहेत अरुण सरांचे। सो जेव्हा हे तुमच्याकडे आलं, आजोबांचं सुद्धा तुम्ही कॅरेक्टर प्ले केले, तर बाबा म्हणा असे वेगवेगळे आहेत, पण 3 मुलींचा आजोबा, आणि ते पण एक अशी मुलगी दाखवली जी अंध आहे ऍक्च्युली, तिला वाढवणं एक काहीतरी वेगळं स्टार प्रवाहाने प्रयत्न केला, तेव्हा तुमची ती थॉट प्रोसेस काय होती? मला सुरुवातीला जेव्हा मी कॅरेक्टर ऐकलं आणि गोष्ट ऐकली, तेव्हा मला नक्की जाणवलं हे चॅलेंजिंग आहे, बरोबर. हे अवघड आहे. म्हणजे जगामध्ये अशी माणसं आहेत, पण आपल्या समोर ती आलेली नाही आहेत. आज या मालिकेच्या माध्यमातून तशी व्यक्तिरेखा एक समोर येणार आहे, म्हणून मला ते इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे त्याची गोष्ट सुद्धा, एक नवीन चॅनल सुद्धा, एक नवीन प्रोडक्शन हाऊस सुद्धा यांच्या बरोबर काम करायला मिळणार आहे. म्हणजे 3 वर्षात जे काय मी ज्याच्या कारणामुळे बाजूला राहिलो होतो, त्यात काय बदल झालाय का हे पण मला पाहायचं होतं. पण मला ही मंडळी ना खूप विश्वासाची वाटली, आणि त्यांचा असा अप्रोचच आहे की आपण ही मालिका यशस्वी करायची. हा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन काम करणारी ही मंडळी आहेत, म्हणून मला त्यात इन्व्हॉल्व्ह व्हावंसं वाटलं. आज मी झालो आणि मला त्याचा प्रत्यय आला की हो, ही माणसी अतिशय योग्य आहेत आणि आनंदी ती मंडळी यशस्वी करते. आणि आता बरेच दिवस आहे तुम्ही शूट करत असणार आता बरेच दिवस झाले, जसं की ह्या 3 बहिणी म्हणा किंवा समीर सर म्हणा किंवा तुमची ती केमिस्ट्री कशी होती जेव्हा तुम्हाला कळलं की असं काहीतरी आहे, शूट वेगळ्या प्रकारे बोलतो नाही असतं, कारण ते एक वेगळी थॉट घेऊन येते. हे फार इम्पॉर्टंट आहे, तुमची शंका म्हणा, प्रश्न म्हणा. येस, मी मगाशी म्हटलं की वेगवेगळ्या मालिकांमध्ये मी गट निर्माण होताना पाहिलेलं आहे, बरोबर. वितुष्ट एकमेकाला पाण्यात बघणं. पण या मालिकेमध्ये मी मगाशी म्हटलं की हा समूह आहे आणि तो एका धाग्याने आम्ही अगोदरच बांधून ठेवलाय. आपलं आपलं एका घरातलं हे कुटुंब आहे असं समजून आपण काम करूया. आणि स्टार प्रवाहाने आम्हाला आवाहन केलं आमच्या समोर की या मालिकेकडे आमचं खूप लक्ष आहे, यशस्वी होणं चॅनलच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं ही जबाबदारी, आपण ऍक्टर, नुसते ऍक्टर माणूस पण असतो, बरोबर. तर कुठल्या एका प्रोडक्शन हाऊसचं एक प्रोडक्ट टिकून राहणं आणि ते मार्केटमध्ये यशस्वी होणं याची जबाबदारी नटांनीच घ्यायची असते. म्हणजे नट बऱ्याच ठिकाणी काय काय ठिकाणी डिस्टर्ब करतात, असा माझा अनुभव आहे आता 40-45 वर्षातला. आणि एकत्र नांदायला नाही म्हणतात, कुठल्या कुठल्या बारीक बारीक गोष्टीवरून चिडचिड करणं, म्हणजे चिडचिड होते काही काही कारणावरून, पण त्यावेळेला नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे सोडवण्याचा कोणी प्रयत्न
करताना दिसत नाही, पण मला असं वाटतं आतापर्यंत आमच्या इथे काही प्रॉब्लेम आलेला नाही. ही मंडळी आम्हाला सांभाळतात सांभाळून घेत. आणि हे सांभाळणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे ऍक्टर्स मधील जे आपल्याला प्रोत्साहित करतं, त्याची चेतना जागवतं असं म्हणतो मी. तर त्या पद्धतीनेच मला वाटतं पुढे जायचं आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ती पुढे नेणार आहोत. नक्कीच सर, नक्कीच. थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत Thank you. गप्पा मारून. आणि ऑल द बेस्ट तुमच्या नवीन मालिकेत. येस येस थँक्यू येस, सो मच. आवश्यक. नक्कीच. Thank you. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा पुन्हा भेटत. Yes. थँक्यू सो मच सर.